गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर अबले निरंतर हे ध्यान अबले निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख माईना त्रिमुख आवडीना माईना त्रिमुख आवडीना माईना त्रिमुख आवडीना माईना त्रिमुख आवडीना हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर ओ तुळशी हार गळा 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 कासे पितांबर निरंतर
हार गळा तुळसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा तुलसी हार गळा कास पितांबर कास विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई बंधुवर्ग थोडं पुढे या ना. बसलेले सगळे बंधुवर्ग जे आहेत ते थोडे पुढे या. पुढे सरकून द्या. ह्या साईडला बसले तरी चालतील. भगिनी वर्ग तुम्ही पण थोड्या थोड्या पुढे सरका. हॅलो 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 याला शार्प कर. हॅलो 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 अजून थोडा शार्प करा. हॅलो हरी हॅलो 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 ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम
हॅलो थोडा शार्प करा जरा बेस बेस कमी करा आता शार्प रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता रूप पाहता सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले साजने तो विठ्ठल तो विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय
दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी दुर्गट भारी अनाथनाथे अम्मे करुणा विसारी वारी वारी जन्म मरणात वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मर्दिनी जय देवी दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी त्रिभुवनी भवानी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद पडिता पडिले प्रवाही हेतू भक्ता लागी पावसी लवला जय देवी महिषासुर मर्दिनी जय देवी दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होशिनी जदाशा क्लेशापासून तोडी सोडी भव पाशा अंबे तुझ वाचोडी कोण पुरविला आशा नर हरी तल्लीन झाला पद पंकजने जय देवी महिषासुर मर्दिनी जय देवी दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय विठोबार दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी दुर्गे दुर्गट भारी
मरणाचे वारे वारे जन्म मरणाचे वारे वारे जन्म टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा. जय हो टाळी 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु निवृत्तीनाथ आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावराम बाबा महाराज सद्गुरु वासुदेव बाबा महाराज सद्गुरु राजाराम बाबा महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारत माता आदिशक्ती जगदंबा माते की गौ माते की दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी त्रिभुवनी भवनी पाहता तुझा इसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद पडिता पडिलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लवलाई जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दाशा क्लेशापासून तोडी सोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविलाशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी आवाज व्यवस्थित करावा जरा आउटपुट कमी करा मॉनिटर व्यवस्थित हेलो 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 विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानम् हेलो 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 विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनौ चारुहासौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यदक्षर मनाख्यम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातं दैवतमाश्रयेत् शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी
वासरा पीठनिलये श्री सरस्वतये नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनमे गिरिवरवृन्दशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते। भगवती हेशितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। मा रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते। अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनं प्रियवासिनि आसरते। शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालयं शृङ्गनिजालय मध्यगते। मधु मधुरे मधुकैटभभञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। मा रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते। जगदंबा माते की, थोड़ा आवाज येऊ द्या। जगदंबा माते की मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास। जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर। जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। मरना हो तो मैं मरूं श्री राधे के द्वार। कभी तो लाडली पूछेगी कौन पढ़ो दरबार। ये कौन पढ़ो दरबार। सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचंय। हाताने टाळी वाजवायची, मुखाने भजन म्हणायचं सर्वांनी। जय जय राधा जय जय राधा जय जय राधा जय जय राधा। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। ताळी वाजवा सर्वांनी। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। हरि बोल ताली ताली। जय जय राधा रमण हरि बोल। राधा रमण हरि बोल। जय राधा रमण हरि बोल। जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल।
हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी परमात्मा स्वरूप. थोडं मुलांना शांत करा. बसलेल्या सर्व श्रोतवृंद मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योगियांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेव महाराज ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई भक्त जनहृदय साम्राज्ञी जनाबाई सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज सद्गुरु वासुदेव बाबा महाराज सद्गुरु राजाराम बाबा महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या नैमित्तिक हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल सेवेकरता गायण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांचा चार चरणाचा गोड असा अभंग चौकडी अभंग आजच्या प्रस्तुत सेवेकरता आपणासमोर सादर केलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर बसलेल्या सर्व मंडळींना विनंती असेल, आपण कीर्तनाला बसलेलो आहोत, त्याच्यामुळे कीर्तनाला बसल्यानंतर कीर्तनाच्या काही नियम आहेत, काही अटी आहेत. कीर्तनाला बसल्यानंतर कुणी एकमेकांशी बोलू नका, कीर्तनामधून कुणी उठू नका. सगळ्यात महत्त्वाचं, कीर्तनामध्ये कुणी झोप लागण्याची जास्त शक्यता असते, म्हणून कीर्तनामध्ये कोणी झोपू नका. थोडंसं शेजारच्यावरही लक्ष ठेवत चला. जर शेजारचा झोपायला लागला तर पटकन कोपरखीळ मारून त्याला उठवायचं. जमेल ना? हो नाही काहीतरी मला उत्तर देत चला. पटकन त्याला उठवायचं, म्हणजे पूर्ण कीर्तन शेजारच्यावरच लक्ष ठेवायचं असं नाही. कीर्तनामध्ये कोणी एकमेकांशी बोलू नका, कीर्तनामधून कोणी उठू नका, कीर्तनामध्ये कोणी झोपू नका. आता आपण सगळे कीर्तनाला आलोय, म्हणून इथं बसल्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये या हरी कीर्तनामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. कुठलं काम करायचं आहे? हाताची घडी घालायची आणि माझ्याकडे बघायचं. बरोबर ना? थोडंसं बोलत चला. काय करायचं? हाताची घडी घालून माझ्याकडे बघायचं नाही, तर हाताने काय करायचं? लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी टाळी बोला मुखी करे टाळी बोला मुखी नाम मुखी नाम. काय करायचं दादा? लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. काय बोला? मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. का म्हणा? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करणे अगोदर दोन शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे. आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या म्हाडा कॉलनीमध्ये सुंदर अशा प्रकारचा सुरू असलेला हा नवरात्र उत्सव, आणि या नवरात्र उत्सवानिमित्त आदरणीय श्री कुणाल साहेब त्याचप्रमाणे आनंद साहेब यांनी अशी गोड संकल्पना आपल्या समोर ठेवली. आणि या नवरात्रीमध्ये हरिजागर झाला पाहिजे, आदिशक्तीचा जागर झाला पाहिजे, भक्तिभाव लोकांच्या अंतकरणात प्रफुल्लित झाला पाहिजे, ही सद्भावना यांच्या अंतकरणात होती. संपूर्ण म्हाडा रहिवासी संघ आणि म्हाडा कॉलनी या नवरात्र उत्सवामध्ये अगदी एकत्र येऊन आनंद लुटतायत. खरं तर मी इथं आल्यानंतर किंबहुना हा कार्यक्रम ज्यावेळेस घेतला ना, त्यावेळेस ही सर्व मंडळींनी मला विनंती केली की ताई, आम्ही नवीन आहोत या क्षेत्रामध्ये, आम्हाला सांभाळून घ्या. काय म्हणाले? ताई आम्ही नवीन आहोत या क्षेत्रामध्ये, आम्हाला जास्त काही माहिती नाही कीर्तनाविषयी किंवा याविषयी, आम्हाला सांभाळून घ्या. पण दादा बरं का, कुणाल साहेब आणि आनंद दादा, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, सांभाळणारी मी कोणी नाही हो, सांभाळणारा वारकरी संप्रदाय आहे. आणि जिची शक्ती, जिची जागर तुम्ही करताय ती आदिशक्ती जगदंबा आपल्याला सांभाळणारी आहे. ती आपल्याला सांभाळते, कारण ती आपलीच नाही, संपूर्ण जगाची आई आहे महाराज. संपूर्ण जगाची आई आहे ती माई भवानी. आपण तिचे लेकरू आहोत महाराज, ती आपल्याला का सांभाळून घेणार नाही? म्हणून माय भवानी तुझे लेकरू, माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई.
आई भवानी, हे जगदंबे, अगं आम्ही तुझी लेकरं आहोत आणि आम्ही करत असणारी ही तोडकी मोडकी सेवा तू मान्य करून घे दादा. सद्भावाने जर ही विनंती, भक्तिभावाने ही विनंती जर आम्ही आदिशक्ती जगदंबेला केली तर नक्कीच ती आम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये नाही तर संपूर्ण जीवनभर, आयुष्यभर ती आम्हाला सांभाळेल. विठ्ठल विठ्ठल आणि ज्याच्या मनामध्ये सत्य भावना असते, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, ज्याच्या मनामध्ये सत्य संकल्प असतो, सत्य भावना असते, नक्कीच तो संकल्प पूर्तीला नेण्याचं काम हे माझा भगवान परमात्मा करत असतो. आणि तुम्ही चांगलं कार्य करत राहा. चांगलं कार्य करणाऱ्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येत असतात बाबा. म्हणून एकाने फार सुंदर सांगितलंय, तो म्हणतो चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगला कार्य करणाऱ्या माणसाला विरोधक असतातच. विरोधक मिळतील, कोणी निंदा करेल, कधी काय सुरू होईल, कोणी काय अडचण निर्माण करेल काही सांगता येत नाही. कोणी निंदा करेल, कोणी अपमान करेल, कोणी नावं ठेवतील. पण लक्षात घ्या, एक गोष्ट नक्की सांगेल, लोकांना काय नावं ठेवायचं ते ठेवू द्या, काय निंदा करायची ते करू द्या, काय अपमान करायचं ते करू द्या, काय बोलायचं ते बोलू द्या, तुम्ही तुमचं चांगलं कार्य करणं सोडू नका. तुमच्या हाताला यश देण्याचं काम आदिशक्ती जगदंबेचं आहे, ती नक्कीच तुम्हाला यश देईल. विठ्ठल 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 विठ्ठल. नवरात्रीचा हा गोड उत्सव, शारदीय नवरात्र उत्सव, सरस्वती माता, शारदा माता बरं का, जी आम्हाला विद्या प्रदान करते, जीवन जगण्याची विद्या, कला जी आम्हाला शिकवते, ती शारदा माता. म्हणून तिचं वर्णन करत असताना, स्तवन करताना आम्ही सगळे म्हणतो की नाही, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुति देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. ती शारदा माता आमच्यावर ज्यावेळेस कृपा करत असते ना, त्यावेळेस जीवन जगण्याची विद्या ती आम्हाला शिकवते. म्हणून या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आम्ही त्या शारदेला प्रार्थना करावी. ये हंसावरती बसुनी शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसुनी शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून मयुरावरती बसून, कंबर पट्टा कसुनी शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये त्या शारदेला आम्ही प्रार्थना करावी. हे शारदे, ये हंसावरती बसूनी शारदे, मयुरावरती बसून. हा नवरात्रीचा उत्सव आहे महाराज. आणि सांगेल मी आपल्याला, आपला जो भारत देश आहे ना, तो भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. अनेक सण, अनेक उत्सव, अनेक संस्कृती, अनेक परंपरा या देशामध्ये आहे. आमचं भाग्य आहे, आम्ही भारतासारख्या देशात जन्माला आलो. एकाने फार सुंदर म्हटलंय, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में. हिंदी समझती है ना आपको? हिंदी समझती है क्या? नहीं, मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक ही आती है. कुमार शुक्ला नाम के शायर है, वे कहते हैं हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, लेकिन मेरे भारत जैसा देश पूरे विश्व में नहीं है, पूरे विश्व में नहीं है.
भारतासारखा देश पूर्ण विश्वात नहीं। हम वही भारत वाले हैं जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे, एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे। हम वही हैं जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे, एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे। हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई। हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई। और जिंदगी की सांस टूटने लगी तो कोरोना की वैक्सीन भी हमारे भारत ने बनाई, हमारे भारत ने बनाई। आमचा हा भारत देश अनेक संस्कृती, अनेक परंपरा, अनेक सण, अनेक उत्सव, देवतांनी नटलेला देश आहे। कितीतरी देवाचे अवतार या ठिकाणी झाले आणि या अनेक सणांपैकी दोन अतिशय महत्त्वाचे सण म्हणजे गणेश उत्सव आणि त्याच्या पाठोपाठ येणारा नवरात्र उत्सव। गणपती गेले की आमच्या सगळ्या माई माऊल्यांना नवरात्रीची ओढ लागत असते, आदिशक्ती जगदंबेची भक्ती मनामध्ये प्रस्फुटित होत असते। आणि मग नवरात्रीच्या 9 दिवसाचे कलर कधी जाहीर होतात याची उत्सुकता आम्हाला लागते। आज कुठला कलर आहे? राखाडी, राखाडी कलर आहे, चांगली गोष्ट आहे। आणि त्या निमित्ताने आमच्या माता माऊल्या रोज अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता निर्माण होते। आणि आज या रंगाची साडी घालायची, तसं पाहिलं तर 9 रंगाच्या साड्या आम्हाला विकत घ्यायला लागत नाही, कारण ऑलरेडी भरपूर मोठा स्टॉक आमच्या कपाटामध्ये असतो, खूप स्टॉक त्या ठिकाणी असतो। म्हणून फक्त तुम्ही कलर सांगा, आम्ही लगेच साडी दाखवतो, नवीन घ्यायची गरज नाही महाराज। काही लोक म्हणतात 9 रंगाचा आणि साड्यांचा काही संबंध नाही, मी म्हणेल नसेल संबंध काही हरकत नाही, पण महाराज रोज नवीन रंगाची साडी नेसायची, आज हा रंग आहे आणि त्या रंगाची साडी मला नेसायची आहे, या भावनेने तिचा चेहरा प्रसन्न होत असतो। आणि ही साडी नेसून मला जगदंबेच्या दरबारात जायचंय, आम्ही सगळ्या जणी एकत्रित येऊ आणि त्या आदिशक्ती जगदंबेची भक्ती करू। या प्रसन्नतेमध्ये तिचं मन असं प्रफुल्लित होऊन जातं आणि पुन्हा ती नाविन्याने जगायला लागते, जीवनाची सगळी मरगळ विसरून जाते। मग रोज नवीन म्हणजे त्या रंगाची जर साडी आम्ही नेसली तर आमच्या अंतकरणामध्ये सुद्धा नवीन भक्ती त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। ती आदिशक्ती जगदंबा सगळ्यांना प्रसन्न करत असते, सगळ्यांना आशीर्वाद देत असते। नवरात्र 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 म्हणजे नक्की काय हो? तर नवरात्र म्हणजे नवचैतन्य, नवरात्र म्हणजे नाविन्यता, नाविन्यतेचा उत्सव, नवचैतन्याचा उत्सव म्हणजे नवरात्र आहे। या नवरात्रीमध्ये कोणी मरगळलेला दिसत नाही, प्रत्येकाच्या अंतकरणात एक भक्ती, एक तेज, एक शक्ती निर्माण झालेली असते। मग महाराज ही नवरात्र आम्ही का करायची? नवरात्र म्हणजे नक्की काय? तर ऐका, त्या आदिशक्ती जगदंबेचे आपल्यावर अनेक उपकार आहेत, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तिची आम्ही आराधना करायची। आणि तिची आराधना करण्याचा काळ जर कुठला असेल तर तो काळ म्हणजे नवरात्र। भक्तीच्या द्वारे शक्तीची उपासना करण्याचा काळ म्हणजे नवरात्र। या 9 दिवसामध्ये आम्ही आई जगदंबेच्या कुशीत जायचं बरं का, तिची भक्ती करायची, नामस्मरण करायचं, उपवास तापास करायचे, व्रत वैकल्य करायचे बरं का, उपवास करायचा। आणि कसा करायचा उपवास? सकाळी बटाट्याचे वेफर खायचे, दुपारी साबुदाण्याची खिचडी खायची, संध्याकाळी परत त्या ठिकाणी दूध चहा कॉफी सगळं त्या ठिकाणी खायचं, परत साबुदाण्याचे लाडू त्या ठिकाणी खायचे, वडे त्या ठिकाणी खायचे, फळं खायचे, सफरचंद खायचे, केळी खायचे। हे म्हणू नका ते म्हणू नका, अरे उपवास नाही, हा सारखा खाण्याचा तपास आहे। हे खाऊ का ते खाऊ, हे खाऊ का ते खाऊ। मी सांगेल आपल्याला, भले तुम्हाला उपवास करणं नसेल जमत तर नका करू, 1 वेळा नाही 2 वेळा जेवा, 2 वेळा नाही 3 वेळा जेवा, पण खरी नवरात्र तेव्हा साजरी होईल ज्यावेळेस या 9 दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्ही आदिशक्ती जगदंबेचा जागर कराल आणि तिचं नामचिंतन कराल, त्या दिवशी आणि त्या वर्षी खऱ्या अर्थाने नवरात्र साजरी होईल। उपवास करायचे म्हणजे फक्त पोटाला मारायचं नाही, तर मनाने त्या परमात्म्याशी जवळ जायचं। उपवास या शब्दाचा अर्थ किती गोड आहे। उप म्हणजे उपास्य देवता आणि वास म्हणजे जवळ। जी आपली उपास्य देवता आहे त्या उपास्य देवतेच्या जवळ राहायचं। आता जवळ राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर त्या जगदंबेच्या मूर्तीच्या समोरच बसून राहायचं का? तर जवळ राहायचं म्हणजे देवतेच्या जवळ 3 गोष्टींनी राहता येतं। एक तर त्या देवाच्या नामात राहायचं, नाहीतर त्या देवाच्या कामात राहायचं, नाहीतर त्या देवाच्या ध्यानात राहायचं। विठ्ठल विठ्ठल त्या देवाच्या कामात राहायचं। आदिशक्ती जगदंबेचं हे कार्य आपण करताय। आम्ही येण्याच्या अगोदर कोणीतरी या ठिकाणी सतरंज अंथरण्याचं काम केलंय की नाही? सेवा केली।
इथे तुम्ही येऊन बसला आहात, पण हे स्टेज सुसज्ज करण्याचं कार्य सेवा कोणीतरी केलेली आहे, ही सुद्धा सेवाच आहे। इथे काम करणं, या कार्यात राहणं, हा सुद्धा एक प्रकारचा उपवासच आहे बरं का, हा सुद्धा एक प्रकारचा उपवास आहे। त्या आदिशक्ती जगदंबेच्या कुशीत जायचं 9 दिवस बरं का माता माऊल्यांनो। सांगेल मी आपल्याला, बाळ आईच्या गर्भामध्ये किती दिवस राहतं हो, किती दिवस राहतं? 9 महिने 9 दिवस राहतं। 9 महिने 9 दिवसानंतर ते बाळ ज्यावेळेस जन्माला येतं ना, त्यावेळेस ते परिपक्व आणि दष्टपुष्ट होऊन येतं, कारण ते 9 महिने 9 दिवस राहिलेले आहे। पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जर ते बाळ गर्भामध्ये 8च महिने राहिलं किंवा 7च महिने राहिलं, 7व्या महिन्यात जर बाळाचा जन्म झाला, तर ते बाळ तितकं सक्षम असतं का? ते बाळ तितकं दष्टपुष्ट असतं का? नाही महाराज, नाही। मग 9 महिने 9 दिवस पूर्ण करावे लागतात। तसंच ऐका, आम्हाला जर जीवनामध्ये शक्ती पाहिजे असेल तर नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आदिशक्ती जगदंबेच्या जवळ जायचं आणि तिच्या नामचिंतनात राहायचं आणि तिच्याकडून शक्ती घ्यायची। कशा करता घ्यायची? तर विजयादशमीचा सण साजरा करण्याकरता। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि या नवरात्रीच्या काळामध्ये ती आदिशक्ती जगदंबा प्रसन्न चित्ताने आम्हाला आशीष देत असते, आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी देत असते बरं का, आशीर्वाद देत असते। मग महाराज तुम्ही म्हणाल त्या आदिशक्ती जगदंबेची भक्ती करायची, तिची शक्ती मिळवायची, म्हणजे नक्की काय करायचं? तर ऐका, या 9 दिवसामध्ये त्या शक्तीची उपासना आम्हाला करायची, पण कशी करायची? तर भक्तीच्या द्वारे करायची। कशी करायची? कशी करायची? भक्तीच्या। आता एखाद्या मुलीचं नाव भक्ती असेल तर ती घेऊ नका, ते वेगळा विषय आहे। पण भक्ती म्हणजे काय? तर भगवंताविषयी अंतकरणात जो भाव आहे तिला भक्ती असं म्हणतात। आणि त्या भक्तीच्या द्वारे शक्तीची उपासना करायची। मग महाराज काही लोक म्हणतील भक्तीचा आणि शक्तीचा काय संबंध? संबंध आहे ना। शक्ती जी आहे ना, त्या शक्तीची उपासना नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये करायची असते, आणि भक्ती जी आहे ना, त्या भक्तीचे प्रकार सुद्धा आमच्या शास्त्राने 9च सांगितले। किती प्रकारे? 9 प्रकारे। ऐकायचे तुम्हाला? ऐकायचे का? 9 प्रकार शास्त्राने भागवतामध्ये वर्णन केलेले। श्रवण कीर्तन विष्णु स्मरण पाद सेवन अर्चन वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदन। भक्तीचे प्रकार 9 आहे आणि नवरात्रीच्या रात्री 9 आहे। मग या नवरात्रीमध्ये काय करायचं? नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, कोटी मागेन 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 ज्ञानपुत्रा, ओ धरोनी सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा, तारी तारी धरोनी सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा। मला टाळीचा आवाज आला पाहिजे सगळ्यांचा। भूक लागली का कोणाला? नाही ना, शेवटपर्यंत टाळीवर। धरोनी सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा, हो धरोनी सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ सासरा सांडीन कुपात्रा, हो आईचा जोगवा 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 मागेन, आईचा जोगवा 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 मागेन। हात वर करा, हात वर करा। आईचा जोगवा 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 मागेन, आईचा जोगवा 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 मागेन। अनादि अंबिका अंबिका
टाळी टाळी गोंधळा 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 येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ एकदा जोरदार टाळी वाजवा बरं सगळ्या मंडळींना. त्या आईचा जागर करायचा आहे, गोंधळ करायचा आहे. आणि ती आई कशी आहे? अनादि अंबिका 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 भगवती बोध परडी 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 घेऊन हाती पोत ज्ञानाचा 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 पाजळती. अहो या आईचा जागर फक्त तुम्ही आम्ही करत नाही, तर या आईचा जागर व्यास वशिष्ठादिकांनी केलेला आहे. त्या आईच्या जागरामध्ये गोंधळी कोण आहे? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती नाचताती सोहम मेळी. कसे नाचतात? द्वैत भाव विसरोनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी हो गोंधळा येई ओ जगदंबे. महाराज ती आदिशक्ती आहे, ती आम्हाला शक्ती देते. तुम्ही म्हणाल शक्ती करता आदिशक्तीची जगदंबेचीच उपासना का करायची? त्याचं कारण आहे, जसं भारताची व्यवस्था सुरळीत चालावी याच्याकरता भारताचं एक मंत्रिमंडळ आहे. काय आहे? बोलत चला. मंत्रिमंडळ आहे. तसं जगाची व्यवस्था सुरळीत चालावी याच्याकरता जगाचं मंत्रिमंडळ आहे. ऐकायचंय तुम्हाला ते मंत्रिमंडळ? त्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत. ऐका, जगाचं जे मंत्रिमंडळ आहे देवतांचं, त्या मंत्रिमंडळामध्ये अध्यक्ष आहेत गणपती बाप्पा. अध्यक्ष कोण आहेत? काय लाडक्या बहिणींनो जरा बोलत चला. अध्यक्ष कोण आहेत? विषय निघाला म्हणून सांगेल बर का. मला फार आनंद वाटतोय. नवरात्रीच्या या महापर्व काळावर सर्व हिंदू बांधवांना माझ्या सरकारकडून 2 भेट मिळाल्या आहे. 2 भेट मिळाल्या. आणि पहिली भेट म्हणजे नवरात्रीच्या या महापर्व काळावर ज्या गोमातेला हिंदू धर्मामध्ये आदराचं महत्वाचं स्थान आहे, त्या गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित केलं. याच्याकरता सरकारचा वारकरी संप्रदाय हिंदू बांधव नेहमी ऋणी राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मराठाची बोलू कौतुके अमृतातही पैजा जिंके. या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला, म्हणून नक्कीच मी या वारकरी संप्रदायातर्फे व्यासपीठातर्फे सरकारचे आभार मानेल. महत्वाची गोष्ट. अध्यक्ष, आपला अध्यक्ष म्हणून विषय निघाला. कोण आहे अध्यक्ष? अध्यक्ष आहेत गणपती बाप्पा. अध्यक्ष आहेत गणपती बाप्पा. राष्ट्रपती आहेत भगवान महादेव. पंतप्रधान आहेत भगवान दत्तात्रय. निर्माण मंत्री आहेत भगवान ब्रह्मदेव. बांधकाम मंत्री आहेत भगवान विश्वकर्मा. ग्रह धर्म आणि सुव्यवस्था मंत्री आहेत भगवान विष्णू. अर्थ आणि संपत्ती मंत्री आहे महालक्ष्मी माता. अन्नपूर्णा मंत्री आहेत अन्नपूर्णा माता. आरोग्य मंत्री आहेत अश्विनी कुमार. सिंचन पुरवठा मंत्री आहेत इंद्रदेव. संरक्षण मंत्री आहेत हनुमंतराय. विकास मंत्री आहेत पवनदेव. शिक्षण आणि समाज कल्याण मंत्री आहे सरस्वती माता. सेनापती आहेत कार्तिकेय. न्याय मंत्री आहेत यमदेव. कायदा मंत्री आहेत शनिदेव. सेनापती कार्तिकेय. ऊर्जा मंत्री आहे ते म्हणजे अग्निदेव. आणि अस्त्र आणि शक्ती मंत्री आहे आदिशक्ती जगदंबा, आदिशक्ती दुर्गा. ती अस्त्र आणि शक्ती मंत्री आहे. सगळ्या जगाला ती शक्ती देते. नवे सर्व देवांची शक्ती ज्यावेळेस क्षीण झाली ना, त्यावेळेस निर्गुण निराकारातून ती आदिशक्ती जगदंबा प्रगट झाली. महिषासुर मर्दिनी म्हणून जिचा गौरव आमच्या साधू संतांनी गायलं महाराज, ती आदिशक्ती जगदंबा वेळोवेळा अवतीर्ण होत असते. महाराज ती ज्यावेळेस सरस्वती बनून येते ना, त्यावेळेस आम्हाला जीवन जगण्याची विद्या देते. ती ज्यावेळेला लक्ष्मी म्हणून येते ना, त्यावेळेस आमच्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी त्या ठिकाणी होत असते. ती ज्यावेळेला रेणुका म्हणून येते ना, त्यावेळेस जगावर आलेली रोगराई, त्या संपूर्ण रोगराईतून मुक्तता आम्हाला मिळवून देते. म्हणून माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली.
येत असते. आणि कशी येते महाराज? विष्णुदास महाराजांनी नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. हा केसरशी घाई घाई, हा केसरशी घाई घाई, वेगी धावतची, वेगी धावतची, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. ती रेणुका बनून येते. मग या नवरात्रीमध्ये ती वेगवेगळ्या रूपाने येत असते. नवदुर्गेचं स्वरूप शास्त्रामध्ये सांगितलंय. ते नवदुर्गेचं स्वरूप वर्णन करताना शास्त्र म्हणतं ऐका. प्रथमं शैलपुत्री, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं महागौरी च, कात्यायनीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तये, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तयेत. पहिलं तिचं स्वरूप आहे शैलपुत्री, पार्वतीची पुत्री शैलपुत्री. ती आदिशक्ती ज्यावेळेस शैलपुत्री बनून येते त्यावेळेस घरामध्ये स्थिरता प्राप्त करून देते. ज्या वेळेला ती ब्रह्मचारी बनून येते त्यावेळेस तपश्चर्या करण्याचं सामर्थ्य ती आम्हाला प्राप्त करून देते. ज्या वेळेला ती चंद्रघंटा बनून येत असते त्यावेळेस आधी दैविक बाधांपासून, आधी भौतिक बाधांपासून आम्हाला ती संरक्षण देत असते. ज्यावेळेस ती कुष्मांड बनून येते त्यावेळेस तेजाची प्राप्ती करून देते. ज्या वेळेला ती स्कंद माता बनून येते त्यावेळेस वात्सल्य सुख आम्हाला प्रदान करत असते. ज्यावेळेस कात्यायनी म्हणून येते त्यावेळेस मनासारखा जोडीदार आम्हाला प्राप्त करून देते. ज्यावेळेस महागौरी म्हणून येत असते त्यावेळेस घरातील ग्रह बाधांपासून मुक्तता आम्हाला प्राप्त करून देते. आणि ज्यावेळेस सिद्धिदात्री म्हणून येते त्यावेळेस अष्ट सिद्धींची प्राप्ती करून देणारी ती सिद्धिदात्री ठरते. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज तुम्ही हे सगळं सांगतायत पण आम्हाला त्या आदिशक्तीची काय गरज आहे? आम्हाला त्या जगदंबेच्या शक्तीची काय गरज आहे? तर दादा ऐका, जीवन जगत असताना अनेक शक्त्या आम्हाला गरजेच्या असतात, अनेक बळ आम्हाला गरजेचे असतात. त्याच्यामध्ये कधी शारीरिक बळाची गरज पडते, कधी आर्थिक बळाची गरज पडते, कधी बौद्धिक बळाची गरज पडते, कधी सांघिक बळाची गरज पडत असते, कधी राजकीय बळाची गरज पडत असते. वेगवेगळ्या बळांची गरज पडत असते. कधी कधी शारीरिक बळांची गरज पडत असते. शारीरिक बळ महत्वाचं आहे की नाही? महत्वाचं. शरीर दष्टपुष्ट असणं, शरीर निरोगी असणं फार महत्वाचं आहे बरं का. आणि म्हणून आपलं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आपला आहार, आपला विहार सगळं युक्त असलं पाहिजे. शारीरिक बळ आपल्याकडे असावं असं वाटत असेल तर आहार आपला योग्य असला पाहिजे, योग्य वेळेत असला पाहिजे, योग्य वेळा त्याच्या असल्या पाहिजे. योग्य अशा प्रकारचा आहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसा विभासर निद्रा बहुभाषण असा आमचा आहार असला पाहिजे. कधी कधी शारीरिक बळ कामाला येत नाही तर काही काही ठिकाणी बौद्धिक बळ कामाला येत असतं. काही काही ठिकाणी बौद्धिक बळ कामाला येत असतं आणि अनेक वेळा बौद्धिक बळ कामाला आलेलं आहे. या बौद्धिक बळाच्या जोडीला घेऊन, या बौद्धिक बळाच्याच जोरावर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यवनी सैतानांना त्या ठिकाणी माघारी फिरवलं. मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराज केवढे आणि अफजल खान केवढा? छत्रपती शिवाजी महाराज केवढे आणि अफजल खान केवढा, पण तरी सुद्धा विजय सारखी तलवार चालवून गेला, वाघ नक्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. अहो मुठभर मावळ्यांना सोबतीला घेऊन अवघ्या सैतानांना लढून गेला. स्वर्गात गेल्यानंतर सर्व देवतांनी झुकून ज्याला मुजरा केला असा मर्द छत्रपती शिवाजी राजा आमच्या या महाराष्ट्रात जन्मला. काय केलं आमच्या राजाने? अहो हिंदवी स्वराज्य घडवलं, हिंदवी स्वराज्य घडवलं, पण किती शारीरिक शक्ती होती, किती मावळे सोबत होते? अहो मुठभर मावळे, 350 मावळे सोबत होते, पण शक्ती कामाला आली ती बौद्धिक शक्ती. युक्ती कामाला आली महाराज, बौद्धिक शक्ती कामाला आली, बळ त्या ठिकाणी कामाला आलं. आणि म्हणून लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आदर्श घेतात ना त्यांना मी एक गोष्ट नक्की सांगेल, नीट लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आदर्श घेतात ना, एक गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत असताना महाराज जसे जगले त्या विचारांनी आम्हाला जगता आलं पाहिजे. महाराजांच्या बाबतीत वर्णन करताना म्हटलंय, शिवाजी क्या है? अरे औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं.
शिवजयंतीला जे नर्तनाचे कार्यक्रम ठेवतात, लावणीचे कार्यक्रम ठेवतात आणि तरुणाईला भरकवटवण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांना मला सांगायचंय, अरे शिवाजी राजे तुम्हाला कळाले असते तर तुम्ही असे घाणेरडे कार्यक्रम ठेवले नसते. औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. रे शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जामीर के लोग खड़े किए. इस हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया, कभी बिकने नहीं दिया. ये मराठे बिकते नहीं, ये मराठे झुकते नहीं, ये मराठे रुकते नहीं, ये मराठे थकते नहीं. हाँ मुझे पता है शिवाजी मगरूर है, दगाबाज है. शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसकी चाल चलन और उसकी नीयत दूध की तरह साफ और कुतुब मीनार की तरह आसमान को छू लेने वाली है. माझा राजा ज्यावेळेस गेला ना, माझा राजा ज्यावेळेस गेला त्यावर औरंगजेबासारखा कट्टर शत्रू असणारा, अरे अल्लाकडे खुदाकडे हात वरती करून म्हणतोय, हे खुदा, हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला मसीहा आज तेरे पास आ रहा है, आज तेरे पास आ रहा है, आज तेरे पास. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांकडे शारीरिक बळ तसं पाहिलं तर जास्त नव्हतं, परंतु युक्तीच्या जोरावर, बौद्धिक शक्तीच्या जोरावर, बळाच्या जोरावर एवढी सैतानांना माघारी फिरवलं. कधी शारीरिक बळ कामाला येतं, कधी बौद्धिक बळ कामाला येतं, कधी सांघिक बळ कामाला येतं, कधी राजकीय बळ कामाला येतं. पण महाराज, जीवनामध्ये एक क्षण असा येतो की ज्यावेळेला हे सगळे बळ कुठेतरी थांबतात आणि आम्ही नैराश्याच्या दिशेने वाटचाल करतो. काय करावं समजत नाही, कुठे जावं समजत नाही. त्यावेळेला केवळ आणि केवळ एक शक्ती आम्हाला कामाला येत असते, जिचं नाव आहे आध्यात्मिक शक्ती, जिचं नाव आहे दैवी शक्ती. मग त्या शक्तीची उपासना करणं गरजेचं आहे. मग उपासना करत असताना त्या शक्तीला अगोदर हाक मारणं गरजेचं आहे. नरहरी महाराज आजच्या अभंगातून त्या आदिशक्ती जगदंबेला हाक मारतात. अभंगाच्या प्रथम चरण. दुर्गे 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 संध्याकाळ 2-2 कार्यक्रम आहेत आणि एवढ्या कार्यक्रमामध्ये आवाज एवढ्या वरती चालवायचा आणि तोही महिला कीर्तनकाराच्या जोडीला सोपं नाही दादा. नाहीतर यांचा आवाज खर्जात आणि आमचा आवाज स्वर्गात. जमायचं कसं? पण अतिशय गोड आमच्या हरिदादाने खरोखर गायन ऐकल्यानंतर परमात्मा समोर उभा राहावा इतकं गोड गायन आमच्या हरिदादांचं आहे. ही आरती आहे. हा अभंग जरी असला तरी आरती म्हणून आम्ही गात असतो. आणि कशी गात असतो येते का आपल्याला? बोला पटकन. दुर्गे दुर्गे भारी आवाज
काही टेन्शन आहे का तुम्हाला? काही नाही ना? हा बोला मग. दुर्गे दुर्गट भारी जमीन जय देवी महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. वा घंटी पण वाजलेली आहे, म्हणजे आरती झालेली आहे. ही हा अभंग आहे, पण ही आरती म्हणून प्रचलित आहे, आम्ही गात असतो. आणि आपल्या या संस्कृतीमध्ये देवतांच्या ज्या आरत्या आहेत ना, त्या आरत्या जर तुम्ही मनोभावाने म्हटल्या तर महाराज भगवंत साक्षात आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. इतकी गोड प्रसन्नता, प्रसन्न भाव त्या आरतीमध्ये असतो. आरती या शब्दाचा अर्थ काय? बऱ्याचदा आपल्या आरत्यांची इतकी वाट आपण लावून ठेवलेली असते की ते ऐकल्यानंतर असं वाटतं काय सांगू आरत्या, काय बोलायचं. शंकराची आरती जर म्हणायला लावली ना तर लोक म्हणतात लवलवती विक्राळ. कुठे लवलवती? लवथवती. एकाने तर गणपतीची आरती म्हणत असताना तो म्हणतो फणीवर बंधना. फळीवर, कुठल्या फळीवर जातो? श्रवणे मात्रे मन कामनापूर्ती. श्रवणे मात्रे, लोक म्हणतात श्रावण मात्रे मन कामनापूर्ती. आपल्या आरतीमध्ये जे शब्द आहेत ते शब्द आपण व्यवस्थित उच्चारले केले पाहिजे. मी जुन्या लोकांना, जुनी लोक इथे असतील, लुगड्यावाल्या मावशा किती जर हातवर करा बरं. लुगड्यावाल्या आजी, पिवळ्या लुगड्यावाल्या बघा. हा दिसतंय, मला दिसतंय. आहेत ना लुगड्यावाल्या? हे लुगड्यावाल्या ज्या माय मावल्या आहेत ना त्यांना एकदा बघून घ्या, कारण हे लुगड्याचं लास्ट स्टॉक आहे. याच्या पुढं लुगडं दिसणार नाही. आमच्या गावाकडे आता थोडं थोडं राहिलंय. याच्या पुढे लुगडं दिसणार नाही. आणि लुगडं गेलं की प्रेम गेले, लुगडं गेले की माया गेली. महाराज या लुगड्यावाल्या जुन्या माय मावल्यांनी फार कष्टातून प्रपंच उभा केलाय. आरती आपण जर व्यवस्थित म्हटली ना, आरती या शब्दाचा अर्थ काय? आ म्हणजे आगमन, आ म्हणजे आगमन, आ म्हणजे आवण, आ म्हणजे येणं, येणं आगमन. जसं वर्णन करताना फार गोड वर्णन केले. अंगना पधारो महाराणी मोरी शारदा भवानी. अंगना पधारो महाराणी मोरी शारदा भवानी. तिला आगमनासाठी त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. आ म्हणजे आगमन, आ म्हणजे येणं, आ म्हणजे आवण. र म्हणजे रथ होणं, र म्हणजे रंगून जाणं, र म्हणजे रमणं, आणि ती म्हणजे तीव्र इच्छा, तीव्रता या शब्दाचा अर्थ आहे. आ म्हणजे आगमन, र म्हणजे रमून जाणं, रथ होणं, आणि ती म्हणजे तीव्रता. भगवतीने, भगवंताने आमच्या घरी यावं आणि आल्यानंतर आम्ही त्यांचं भजन करावं आणि त्या भजनामध्ये आम्ही रंगून जावं अशी तीव्र इच्छा मनामध्ये धारण करून त्या जगदंबेला हाक मारण्याचं साधन म्हणजे आरती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिची कृपा जर आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर आपण मनोभावाने आरती त्या ठिकाणी गायली पाहिजे. ती जगदंबा सर्वांवर कृपा करत असते महाराज. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाने सुद्धा त्या जगदंबेचा गोंधळ घातला. आता काही लोक म्हणतील महाराज वारकरी संप्रदाय हा विठुरायाची भक्ती करणारा, मग नरहरी महाराजांनी दुर्गेचं का वर्णन केलंय? तर ऐका, शास्त्र सांगतं, शास्त्राचा सिद्धांत आहे एकोहम बहुश्याम. एक तत्व आहे आणि त्या एका तत्वाची जर आम्ही निष्ठेने भक्ती केली तर त्या एका परमात्म्यामध्ये आम्हाला सर्व देवतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आमचे साधू संत नवरात्रीमध्ये विठुरायाच्या समोर उभे राहतात, विठुरायाच्या दरबारात उभे राहतात, त्यावेळेस आमचे साधू संत सुद्धा विठुरायाचा गोंधळ घालतात. नवे नवे आमच्या साधू संतांनी त्या विठुरायाला आवाज देत असताना, त्याचा गोंधळ घालत असताना वर्णन केलंय. काय, कसं वर्णन केलंय ऐका. संत म्हणतात, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. चारी वेदाचा फुलोरा बांधिला 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 हो. शास्त्र पुराणे अनुवादिती तुझ्या गोंधळाला हो. शास्त्र पुराणे अनुवादिती तुझ्या गोंधळाला उदो बोला, बोला बोला उदो बोला, उदो बोला, उदो बोला.
हो अन पुंडलिक दिवता शोभे वाढवंती हो पुंडलिक आमचे साधू संत ज्यावेळेस नवरात्रीच्या पर्व काळामध्ये विठुरायाकडे बघतात ना त्यावेळेस विठुरायाचं वर्णन करत असताना आमचे एकनाथ महाराज म्हणतात विटेवर कोण उभा आहे ऐका हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊली जाओ कृष्णाबाई माऊली उदो बोला उदो बोला आमच्या एकनाथ महाराजांना पांडुरंगामध्ये ते म्हणतात एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा तू सावळी सुंदरी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा ती कृपा करणारी आहे म्हणून तिला आवाज दिला दुर्गेला का आवाज दिला तर हे दुर्गे आमच्यावर जे संकट आलंय ते फार मोठं संकट आहे आणि ते फक्त नरहरी महाराजांवर आलं नाही तर तुम्हा आम्हा सर्व जीवांवर आहे कुठलं संकट तर वारी वारी जन्म मरणा ते वारी आमच्यावर जन्म मरण रूपी संकट आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते जन्म मरणाचं संकट आहे वासनेच्या जाळातून आम्ही बाहेर येत नाही माया घाट आम्हाला पार करता येत नाही आणि म्हणून त्या जगदंबेला प्रार्थना करावी आमच्यावर हे जन्म मरण रूपी संकट आलेलं आहे वारी वारी जन्म मरणात ते वारी ही जन्म मरण रूपी वारी आहे पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण आणि मग महाराज ही जन्म मरण रूपी वारी जर बंद करायची असेल तर काय करायचं ही जन्म मरण रूपी वारी जर बंद करायची असेल तर काय करायचं आमच्या वारकरी संप्रदायाने सांगितलं की जन्म मरण रूपी वारी जर बंद करायची असेल तर तुम्ही आषाढी कार्तिकीची वारी करा आणि विठू नामाचा गजर करा ही जन्म मरण रूपी वारी बंद होईल आषाढी कार्तिकीची वारी आमच्या साधू संतांनी केली वारी वारी जन्म मरणाते वारी आणि नरहरी महाराज म्हणतात आता हा पुन्हा जन्म घेणं पुन्हा मरणं वासनेच्या जाळामध्ये संसारामध्ये अटकणं देवा हे भगवती हारी पडलो आता हारलो मी हारी पडलो आता काय कर संकट निवारी संकटाचं निवारण कर आणि म्हणून संकटाचं निवारण करत असताना तिला प्रार्थना करत असताना त्या आदिशक्ती जगदंबेचा उदो केला तिचा जय जयकार केला आणि तिला तिच्या शक्तीची जाणीव करून दिली अभंगाचं ध्रुवपद त्रिभुवनी पाहता तुझायची नाही त्रिभुवनी पाहता तुझायची नाही त्रिभुवनी पाहता तुझायची जय जयकार केला तिचं नामचिंतन केलं आणि आपल्याला सुद्धा विठू माऊलीचा गजर करायचा आहे म्हणून ज्यांना ज्यांना दोन हात असतील एकदा चेक करा आहेत की नाही हात चेक करा बरं
आहे ना? मग ज्यांना ज्यांना असतील त्यांनी ताठ हात वरती करा सगळ्यांनी. अगदी शेवटपर्यंत खुर्चीवर बसलेले, दिव्याच्या खाली उभे असलेले, बल्बच्या खाली, लाईटच्या पोलच्या खाली, इकडे करा. वा वा, केले सगळ्यांनी? थोडे ताट करा, राहू द्या सकाळपर्यंत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, केले का? किती जागर करतो आम्ही. आताच एनर्जी निघून गेली, शक्ती निघून गेली. 9 दिवस अजून, आज दिवस बाकी आहेत. किती दिवस बाकी आहेत अजून? किती विसरले वाटतं तुम्ही. 6 दिवस अजून बाकी आहे. आणि लक्षात घ्या, फक्त 9 दिवसच भक्ती करायची नाही, नाहीतर काही लोक 9 दिवस जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा आणि 10व्या दिवशी दे मुर्गा. असं नको. आम्हाला वर्षभर त्या आदिशक्ती जगदंबेच्या आपल्या नाम, मी असं म्हणणार नाही तुम्ही फक्त देवीचंच नामस्मरण, तुम्हाला जो देव आवडतो ना त्या देवाचं नामस्मरण नामचिंतन रोज झालं पाहिजे बरं का दादा. सकाळी उठल्या उठल्या प्रभाते मणी राम चिंतित जावा. सकाळी उठल्या उठल्या देवाचं नामचिंतन करावं, कारण सकाळी उठवणारा तो परमात्मा आहे. कोण उठवतो सकाळी? मी एका कीर्तनात म्हणाली, सकाळी कोण उठवतो? समोर बसलेला मुलगा मला म्हणतो, महाराज आला राम उठवतो. मी म्हटलं, अरे वेड्या, अलाराम उठवत नाही, राम तुझ्यात आला म्हणून तू उठला, नाहीतर अलाराम वाजून वाजून बंद पडला असता. एक मोबाईल मधला अलाराम आणि आता तो एक येईल, तो उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची, कोणते काका ते अलाराम. पण लक्षात घ्या, राम आपल्या अंतकरणात येतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या जे तुम्हाला नाव आवडेल, रामाचं आवडत असेल रामाचं घ्या, कृष्णाचं आवडत असेल कृष्णाचं घ्या. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. माता पिता बंधु भाई, माता पिता बंधु भाई, सखा वो हमारा है. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. ज्या देवाचं नाव आवडत असेल त्या देवाचं नाव नामचिंतन. अहो सकाळी उठल्यानंतर रोज, रात्री झोपतो, गॅरंटी आहे कोणाला सकाळी उठू की नाही सांगता येत नाही. कोणाला गॅरंटी आहे पुढच्या 2 तासांनी तुम्ही असेल की नाही? काय गॅरंटी? क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही. पण मोबाईल मध्ये टॉक टाइम महिन्याभराचा मारून ठेवतो, इथे क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून रात्री आम्ही झोपतो, सकाळी उठवणारा ती शक्ती आहे, तो राम आहे, तो परमात्मा आहे. म्हणून राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मळवंती.
मग या नवरात्रीचे दिवस नवचैतन्याने भरलेले असतात महाराज. म्हणून त्या आदिशक्तीचा जागर करायचा, उपासना करायची, नामचिंतन करायचं, भक्ती करायची, जप करायचा, व्रत वैकल्य करायची, ध्यानधारणा करायची. आणि आमच्या भगिनींना व्रत वैकल्याची एक वेगळी ताकद ईश्वराने दिलेली आहे बरं का. कितीही व्रत वैकल्य केले आणि किती उपास तापास केले तरी पुरुष जितकं काम करू शकत नाही त्याच्यापेक्षा दुपटीने आमच्या माता भगिनी घरामध्ये काम करत असतात. म्हणून खऱ्या अर्थाने त्या वर्षी नवरात्र साजरी होईल ज्या वर्षी आमच्या नजरेमध्ये, आमच्या डोळ्यामध्ये माता भगिनींविषयी आदराची भावना उत्पन्न होईल, त्या वर्षी खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव साजरा होईल. आज आदर गरजेचा आहे. हो, ती स्त्री 365 दिवस आपल्या घरामध्ये काम करत असते. हो, सांगा ना मला. माहेरचं सौख्य सोडून सासरचं माप ओलांडून सासरचं वैभव वाढवते, त्यावेळेस ती त्या घराची वैभव लक्ष्मी असते. घरात येणाऱ्या अतिथीचा आदर सत्कार करते, त्यावेळेस ती त्या घराची ऐश्वर्य लक्ष्मी असते. घरामध्ये नवनवीन पदार्थ बनवून आमच्या पोटाची भूक भागवते, त्यावेळेस ती धान्य लक्ष्मी असते. घरावर एखादं संकट आलं तर पदर खोचून त्या संकटाला सामोरं जाते, त्यावेळेस ती आमच्या घराची वीर लक्ष्मी असते. 9 महिने 9 दिवस बाळाला पोटात वाढवते, त्याचं संगोपन करते, त्यावेळेस ती घराची संतान लक्ष्मी असते. ज्या वेळेला सर्वांचा आदर करते, सत्कार करते, घराचं संरक्षण करत असते, त्यावेळेला ती घराची आदी लक्ष्मी असते. आणि संपूर्ण वर्षभरामध्ये 365 दिवस 24 तास राबराब राबराब काम करते आणि प्रत्येक सणाची शोभा जिच्या माडे वाळते, ती आमच्या घरातील ग्रहलक्ष्मी असते. ती आमच्या घरातील ग्रहलक्ष्मी असते. हो, एखादा सण आला ना की बरं का, बाहेरून सामान आणायचं आणि घरात टाकायचं की तुम्ही मोकळे. बरोबर ना? थोडस माझ्या वतीने बोलत चला. बाहेरून सामान आणायचं, घरात टाकलं की मोकळे, पण घरामध्ये काय आवरावर असते, काय सावरासावर असते, कसं करायचं, सगळी मॅनेजमेंट. अहो, ती घराची डॉक्टर आहे, ती घराची इंजिनियर आहे, ती घराची वकील आहे, ती घराची टीचर आहे. आणि वेळ पडला तर तांदळाच्या डब्यामध्ये पैसे साचून ठेवणारी ती घराची बँक सुद्धा आहे. फक्त बडोदा आहे का IDBI आहे ते मला माहिती नाही, पण आहे की नाही. मुलांना शिकवते त्यावेळेस ती टीचर आहे. ज्यावेळेस आपल्या मुलांची बाजू घेते त्यावेळेस ती वकील असते महाराज. पतीची बाजू घेते, घराचं संरक्षण करते, त्यावेळेस ती वकील असते. ज्या वेळेला ती घरातील सगळ्यांची काळजी घेत असते, दवापाणी करत असते, त्यावेळेस ती नर्स असते, एक डॉक्टर असते. ती घरात असते म्हणून घराला कुलूप लावण्याची गरज पडत नाही. घराचं संरक्षण कवच ती असते, सिक्युरिटी गार्ड ती असते. आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस आमचे सगळी लोक बुडाले ना, त्यावेळेला कितीतरी पैसे तांदळाच्या डब्यामध्ये साठवून तिने ठेवले होते. बऱ्याच पुरुषांना कोरोनाचा फटका बसला आणि बऱ्याच आमच्या माता माऊल्यांना पैसे लपून ठेवले म्हणून फटके बसले. पण ती स्वतः करता करते का हो? स्वतः करता ठेवते का? नाही 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 नाही. सगळं 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 आणि घरा करता करत असते. म्हणून तू कोण आहेस अगं स्त्री, अगं लक्ष्मी, तू कोण आहेस? तू ग दुर्गा, तू भवानी, तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे. पाया खाली अंगार, पाया खाली अंगार, धार डोळ्यात तलवार, अंबेचा अवतार, नाश करशील अंधार. हो, लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भारी, महिषासुर मर्दिनी हे रूप तुझे न्यारी. लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भारी, महिषासुर मर्दिनी हे रूप तुझे न्यारी, सारी माया तुझी, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे. तू दुर्गा, तू भवानी, तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. जय भवानी, आदिशक्ती जगदंबा माते की, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे, अंबे कृपा करे, अंबे कृपा. ही स्त्री घराची शक्ती आहे महाराज, म्हणून तिचा आदर करा.
मुलगी म्हणून ती पगराचं पावित्र्य असते, मांगल्य असते. सून म्हणून तुमच्या घराची शोभा वाढवत असते बरं का. आणि म्हणून ज्या वर्षी आम्ही स्त्रीचा आदर करायला शिकू. महिषासुराला मारण्याकरता ती आदिशक्ती जगदंबा येते. मग आजही महिषासूर आहे ना महाराज, राक्षसाच्या रूपाने नाही तर वृत्तीच्या आणि स्वभावाच्या रूपाने महिषासूर आहे. दुसऱ्याला त्रास देणं ही महिषासुराची वृत्ती आहे. आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणं ही महिषासुराची वृत्ती आहे. आणि म्हणून या वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. आज आम्ही ही वृत्ती बदलली पाहिजे आणि याच्याकरता आम्ही एक झालं पाहिजे. मी सांगेल आपल्याला, एक व्हा, देवासाठी एक व्हा, देशासाठी एक व्हा आणि धर्मासाठी एक व्हा बरं का. माता माऊल्यानो, मुली माझ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्या लेकींना हात जोडून विनंती करेल बरं का. माझ्या शब्दाचं, माझ्या बोलण्याचं कदाचित तुम्हाला वाईट वाटेल लेकींनो, पण एक कळकळीची विनंती तुम्हाला, धर्म टिकवणं तुमच्या हातात आहे, धर्म जपणं तुमच्या हातात आहे. आई दादा बरं का, सोडून द्या आता मुलांना शिकवणं, सर्व धर्म समान आहे. सोडून द्या आता मुलांना शिकवणं, सर्व धर्म समान आहे. शिकवा आता मुलांना, केवळ आणि केवळ हिंदू धर्म महान आहे, हिंदू धर्म महान आहे, हिंदू धर्म महान आहे. अहो किती महान धर्म आहे आमचा. आतापर्यंत एखाद्या हिंदू राजाने ख्रिश्चनांवर आक्रमण केली, त्यांचे चर्चेस तोडले, तिथं मंदिरं बांधली, असं कधी झालं नाही. आतापर्यंत एखाद्या हिंदू राजाने मुस्लिमांवर आक्रमण केली, त्यांच्या मस्जिद तोडल्या, तिथं मंदिरं बांधली, असं कधी झालं नाही, असं कधी होणार नाही. आतापर्यंत एखाद्या हिंदू राजाने आया बहिणींचा आदर सत्कार केला नाही, त्यांच्यावर अत्याचार केले, बलात्कार केले, असं कधी झालं नाही. कारण दादा, दुसऱ्याला त्रास देणं हे रक्त, हा DNA आमच्या हिंदू माणसाच्या शरीरामध्ये नाही हो. हिंदू माणसाच्या शरीरात आमची परंपरा एवढी मोठी आहे ना, किती मोठी आहे. स्वाभिमान वाटेल, गर्वाने छाती फुगेल तुमची. आपली अशी परंपरा आहे, संस्कृती आहे. बाबरी परंपरेमध्ये 4 लोक जन्माला आले, सुरादारा, मुराद आणि औरंगजेब. या औरंगजेबाने तिन्ही भावांना कापलं, आपल्या तिन्ही भावांना कापलं, बापाला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकलेल्या बापाला दिवसाला फक्त आणि फक्त 1 लिटर पाणी द्यायचा. बापाने सांगितलं, बाबा रे मला पाणी पुरत नाही. औरंगजेबाने सांगितलं, जेवढं देतोय त्याच्यामध्ये भूक भागून घ्या, तहान भागून घ्या, पाणी वाढणार नाही. अरे मरता मरता तो शाहजहान म्हणतोय, तुम अपने जिंदा बाप को जेल में डालकर पानी के लिए तरसा रहे हो, तुम अपने जिंदा बाप को जेल में डालकर पानी के लिए तरसा रहे हो. अरे तुमसे अच्छे तो वो काफिर हिंदू है जो पितृपक्ष में भी अपने मरे हुए बाप को तर्पण देते हैं, मरे हुए बाप को जन्म देते हैं. बघा ना, ती संस्कृती बघा आणि आमची संस्कृती बघा. आमच्या संस्कृतीमध्ये 4 भाऊ जन्माला आले, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मोठा भाऊ वनवासाला गेला म्हणून बारक्याने चरण पादुका घ्यावा, राजसिंहासनावर ठेवाव्या. किती मोठी संस्कृती हो, किती महान संस्कृती. पण आज आपली ही संस्कृती, आज आपली ही परंपरा, आज आपला धर्म धोक्यात आहे माऊल्यांनो, धोक्यात आहे हो. लव जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद जोरात चालू आहे आणि हिंदू मात्र शंडपणे सगळं ऐकून घेतोय, हे सगळं बघतोय. आज सावध होण्याची गरज आहे. मी माझ्या माता भगिनींना विनंती करेल, धर्म जर टिकवायचा असेल तर परिपूर्ण वेश धारण करा. आज 99% बलात्कार, 100 पैकी 99% बलात्कार हे हिंदूंच्याच मुलींवर का होतात? कारण टाळी एका हाताने वाजत नाही. आमच्या मुलींचं सुद्धा कुठेतरी चुकतंय, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. वाईट वाटतं मला सांगताना, ट्रेनच्या डब्यामध्ये, लेडीज डब्यामध्ये प्रवेश ज्यावेळेस मी करते, एक स्वतः स्त्री असून आमच्या तरण्या बांड मुली ज्यावेळेस अर्धवट अंग उघडं ठेवून ट्रेनमध्ये आणि सिटीमध्ये फिरत असतात, त्यावेळेस लाज वाटते त्या मुलींकडे बघण्याची आणि वाईट वाटतं सांगायला की हिंदूची मुलगी आहे. बघा जरा, परधर्मीयाच्या माता भगिनी पायापासून डोक्याच्या केसापर्यंत झाकलेले असतात आणि आमच्या मुली मात्र छोटे छोटे टॉप घालून अर्ध अंग उघडं ठेवतात. अरे परक्याची नजर जाण्यापेक्षा आई वडिलांनी सांभाळलं पाहिजे. आई वडील झोपलेले असतात का हो? अहो सांभाळा जरा आपल्या मुलीला, सांगा आपल्या मुलीला, अगं लेकी छोटे छोटे टॉप घालायला लेकीला शिकवण्यापेक्षा, मुलीला छोटे छोटे टॉप घालायला शिकवण्यापेक्षा दादा तुमच्या मुलीला विचारांनी टॉप करा. ती तुमचं नाव समाजाच्या टॉपला नेल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती आमच्या मातृ भगिनीमध्ये आहे. पण ही गरज आहे आज शिकवण्याची, गरज आहे आज शिकवण्याची. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे कुळवधू लपवी आवे वाते. स्त्रीने आपलं पूर्ण अंग झाकावं. श्रद्धा व्हायचं नसेल, 35 तुकडे होऊन फ्रीज मध्ये जायचं नसेल तर लेकींनो, मुलींनो, धर्मावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, आई वडिलांवर प्रेम करा, भावांवर प्रेम करा ग, परक्यावर प्रेम करू नका. हिंदूंनो विनंती करेल, हिंदूंकडूनच खरेदी करा.
आपला माणूस आपल्याला 4 गोष्टी किंवा 4 पैशाने एखादी वस्तू महाग देईल दादा. आपला माणूस 4 पैशाने एखादी वस्तू आपल्याला महाग देईल, पण आपला माणूस आपल्या दुधात थुंकणार नाही, आपला माणूस आपल्या बिर्याणीत गटारीचं पाणी टाकणार नाही, आणि आपला माणूस नवरात्रीचे खजूर चाटून विकणार नाही, थुंकी लावून विकणार नाही. आपला माणूस हे करणार नाही. मग महाराज आम्ही आपल्या माणसाला पुढे नेलं पाहिजे. आज विचार करा ना, आज आपली कॉलनी आहे, आपण एक आहोत सगळे. कोणी महाराज कुणबी असेल, कोणी मराठी असेल, कोणी आगरी असेल, कोणी कोळी असेल, कोणी जैभीम असेल, कोणी महार असेल, कोणी चांग असेल, पण सगळे आपण एका आईची लेकर आहोत बरं का, एका आईची लेकर आहोत. म्हणून ऐका, कंधे से ऊपर कभी छाती नहीं होती और धर्म से ऊपर कोई जाती नहीं होती. अरे दीपक ही नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे, धर्म ही नहीं बचेगा तो जाती का क्या करोगे. काय करायचे जाती, काय करायचे. म्हणून एक व्हा. मी आगरी नाही, मी कोळी नाही, मी मराठा नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, मी महार नाही, मी वंजारी नाही, मी जैभीम नाही, मी चांग नाही, तर मी एक हिंदू आहे. आणि मला या राष्ट्राकरता हिंदू म्हणून एकत्रित आलं पाहिजे, हिंदू म्हणून एकत्रित आलं पाहिजे दादा. अभी नाही तो कभी नाही. पुढच्या काही वर्षांनी 2च पर्याय आपल्याकडे शिल्लक राहणार आहे, धर्म बदला किंवा मरण पत्करा. आणि ह्या गोष्टीला जर सामोरं जायचं नसेल तर आपण एक झालं पाहिजे. आपल्या मुलांना राम शिकवलं पाहिजे, मुलींना झाशीची राणी शिकवलं पाहिजे, मुलींना सावित्रीबाई शिकवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती दिव्य आहेत, ते विचार आम्ही समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं, बाबा रे, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. आम्ही आमचे विचार मोठे ठेवले पाहिजे. विचारांनी माणूस परिपक्व होत असतो, आणि ज्यावेळेस विचारांनी माणूस मोठा होत असतो, शिक्षण ज्यावेळेस घेत असतो, त्यावेळेस सुसंस्कृतता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येत असते. या विचारांनी आम्हाला जगता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. हिंदू हूँ, हिंदुत्व को चाहती हूँ, सबको एक साथ लाना चाहती हूँ, मिलकर रहेंगे तो शेर कहलाएंगे और बिछड़ गए तो गीधड़ भी सताएंगे. ज्यांना मी राहण्याकरता 10 फुटाची 10 बाय 10ची टपरी दिली, तेच आपल्याला काही वर्षांनी त्रासदायक ठरू नये असं वाटत असेल तर आज एक व्हा, हिंदू म्हणून एक व्हा, राष्ट्राकरता, समाजाकरता, देशाकरता, अरे धर्माकरता एक व्हा. आदिशक्ती जगदंबा महिषासूर मर्दिने, महिषासुराला मारण्याकरता ती आली आहे महाराज. आणि महिषासूर नावाची वृत्ती, दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आजही समाजामध्ये आहे. या वृत्तीचा ज्यावेळेस नायनाट होईल त्या वर्षी खऱ्या अर्थाने नवरात्र साजरी होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून त्या आदिशक्ती जगदंबेची कीर्ती आहे महाराज. त्रिभुवनी भवनी पाहता तुझं इसे नाही. या संपूर्ण त्रिभुवनामध्ये तिच्यासारखी कोणी नाही. किती सुंदर स्वरूप आहे जगदंबेचं, किती गोड स्वरूप आहे. त्रिभुवनामध्ये आदिशक्ती जगदंबेसारखी कोणी नाही. 4 वेद त्या ठिकाणी श्रमले, 6 शास्त्र त्या ठिकाणी थकले, पण तिचं वर्णन करता येत नाही. पण ऐका, नरहरी महाराज म्हणतात, जो प्रेमाने भक्तीने तिला आळवतो ना, त्याला ती प्रसन्न होत असते. आणि म्हणून ती आदिशक्ती जगदंबा प्रसन्न वदनाने प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते. अभंगाचं शेवट.
पासून थोडी सोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा. ती आदिशक्ती जगदंबा अंबा आपल्या सगळ्यांची आई आहे. आपण तिचे लेकरू आहोत आणि म्हणून लेकरू या भावाने जर गेलं तर नक्कीच आई आपल्यावर प्रसन्न होईल. आणि तिला प्रसन्न जर करायचं असेल तर भजन करावं, नामस्मरण करावं, जप करावा, व्रत वैकल्य करावे आणि त्याच्याबरोबर रोज नवीन रंगाची ते मात्र तुम्ही विसरू नका. ती चांगली आमच्याकरता सोय आहे. बंधूंना सुद्धा काहीतरी सोय करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण असू द्या, तो तुमचा विषय. पण आमच्या माता माऊल्या मात्र अगदी टवटवीत असतात, छान असतात. नवरात्रीमध्ये मला या मंडळाचं खरंच कौतुक वाटेल. हे मंडळ खरंच मंडळ आहे, नाही तर बरेच मंडळ असतात मंडळ काही कामाचे नाही. पण यांनी नर्तन सोडून कुठेतरी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आणि साधू संतांची ही थोर परंपरा या ठिकाणी अवतीर्ण करून सद्गुरू वामन बाबा महाराज, सद्गुरू सावराम बाबा महाराज यांना एक प्रकारे आदरांजली दिली आहे. आणि बरं का, हा डोंबिवली परिसर म्हणजे सावळाराम बाबांचा परिसर आहे, वामन बाबांचा परिसर आहे, वासुदेव बाबा, राजाराम बाबा या सगळ्या मंडळींचे उपकार या परिसरावर आहेत. ती सुद्धा आमची माय आहे. सद्गुरुनाथ माझी माय, दावी आपुले कोमल पाय, वामन बाबा माऊली करी कृपेची सावली. म्हणून साधू संतांना शरण जा. साधू संतांनी आम्हाला देवी दाखवली. कुठली देवी? कोळीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी. त्या आदिशक्ती जगदंबेला शरण जाऊन तिचा जागर करावा. एकदा शेवटचा जागर करू आणि मग ज्ञानेश्वर माऊली आणि आभार प्रदर्शन. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, 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 गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गळ्यात घालून कवड्याची माळ वाजवी तो संबळ, गळ्यात घालून कवड्याची माळ वाजवी तो संबळ. धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. उदो अंबाबाईच्या नावानं त्या आदिशक्ती जगदंबेची सेवा करण्याचा आज योग या ठिकाणी जोडून आला. आमचे सर्व गायक वादक मंडळी, गोड अशी गायनाची साथ ज्यांनी केली, आपल्या परिसराचं भूषण असणारे आमचे अलंकार महाराज जमदरे, त्याचप्रमाणे आमच्यावर निस्सीम प्रेम करणारे आणि संगीत अलंकार असणारे आमचे हरिभाऊ दादा भंडारी. गायनाचं आणि शास्त्रीय संगीताचं खूप मोठं भांडार रागांचं त्यांच्याकडे आहे. आमचे हरिभाऊ दादा भंडारी. मृदुंगाची गोड साथ आमच्या रोहित भाऊंनी केली. आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व राधार आणि भगिनी मंडळ, एकदा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या मुलींकरता वाजवा. सगळ्या मुली माळकरी आहेत बरं का, सगळ्या मुली माळकरी आहेत. म्हणजे जरी गळ्यात नसली तरी मनाची आहे. त्यांचं असं मत की आम्हाला जर माळकरी मुलगा भेटला तर आम्ही अगोदर माळ टाकणार आणि मग त्या ठिकाणी लग्न करणार. पण लक्षात घ्या, माळकरी मुली आपला संसार घडवत असतात आणि म्हणून आपण सुद्धा कधीतरी माळ घालण्याचा विचार केला पाहिजे. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये असली पाहिजे. आणि किती सोनं गळ्यामध्ये घाला बरं का मावशी, ताई, माई, अक्का, किती सोनं गळ्यामध्ये घाला, एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुळशीच्या माळेत आहे.
आणि माळकऱ्याने माळ मोठीच घालावी. आमचे जिग्नू बाबा खूप सुंदर माळ घालतात, आई पण खूप छान घालतात. माळकऱ्याने माळ मोठी घालावी बरं का. आणि ही शान आहे, हे ओरिजिनल सोनं आहे आमचं माळकऱ्यांचं. 50 तोला. किती तोला? आणि माळकऱ्याने माळ इतकी छान घालावी, इतकी सुंदर घालावी, इतकी सुंदर घालावी, इतकी छान घालावी की आपली माळ बघून बिगर माळकऱ्याला पण वाटलं पाहिजे घालू का काय. एवढी छान माळ. आमच्या सर्व या सगळ्या लेकी फार सुंदर हरिपाठ करतात, भजन करतात, नामस्मरण करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या खोणी गावचं सगळं भजनी मंडळ, आमचे जिग्नू बाबा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी या ठिकाणी आहेत. सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. या परिसरातील वारकऱ्यांची साथ आपल्या म्हाडा कॉलनीनं आहे. त्याच्यामुळे बरं का कुणाल दादा, काळजी करायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळे वारकरी तुम्ही कधी त्यांना सांगा, ते सगळे वारकरी सावळाराम बाबांचे अनुयायी, वामन बाबांचे अनुयायी आहेत. अगदी सुंदर अशा प्रकारे हरिजागर भजन या ठिकाणी करतात. ही सर्व वारकऱ्यांचे मी मनापासून आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची सेवा देत असताना अनेक लोकांनी मला या कार्यक्रमाकरता फोन केला. त्यामध्ये आमच्या गावचे आदरणीय शेखरदादा मगर ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व वारकरी टाळकरी मंडळी पुनश्च एकदा आनंदभाऊ फुलोरे आणि कुलारदादा यांचे या ठिकाणी आभार मानते. कार्यक्रमाची शूटिंग ज्यांनी केली, त्या ठिकाणी गोड अशी शूटिंग ज्यांनी केली ते आमचा जो चॅनल आहे छंद भक्तीचा चॅनल, ज्यांना मी माझा चॅनल असं म्हणते. आणि खरोखर आमचे मोहन दादा जे छंद भक्तीच्या चॅनलचे निर्माते आहेत. आणि हा चॅनल असा आहे की या चॅनलवर अतिशय उत्कृष्ट क्वालिटी आणि फक्त सात्विक भजनाचे आणि कीर्तनाचेच कार्यक्रम ते त्या चॅनलवर टाकत असतात. त्याच्यामुळे मी त्यांचे मनोमन त्या ठिकाणी आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल. आणि ही काळाची गरज आहे. चांगल्या गोष्टी समाजामध्ये प्रदर्शित झाल्या पाहिजे, चांगल्या गोष्टींचे फॉलोअर्स वाढले पाहिजे. आम्ही ज्या घरामध्ये आज नाश्ता करता गेलो, आदरणीय दळवी साहेब, त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांचा मुलगा यूट्यूबर आहे आणि छान अशा प्रकारे तो व्हिडिओ बनवतो. मला फार मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे बरं का दादा. या मोबाईलचा जर चांगला वापर केला ना तर तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आणि चुकीचा वापर केला तर तुम्ही अधोगतीला जाऊ शकता, आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तुमचं. म्हणून चांगल्या गोष्टींना फॉलो करा. पण आज चांगल्या गोष्टींचे फॉलोवर कमी झाले म्हणून यूट्यूबला जर गौतम ऋषी असं नाव टाकलं तर गौतम ऋषींचे व्हिडिओ किती येतील मला माहिती नाही, पण सगळ्यात जास्त व्हिडिओ कोणाच्या येतील? तिच्या येतील. काय येतील? त्याचं कारण आहे चुकीच्या गोष्टींचे फॉलोवर वाढले. म्हणून ऐका, चांगल्या गोष्टींना फॉलो करा आणि चांगल्या गोष्टींच्या मागे जर तुम्ही गेला तर तुमचं जीवन सुद्धा सुंदर होईल. म्हणून आमचे छंद भक्तीचे चॅनलचे निर्माते मोहनदादा जाधव आणि त्याचप्रमाणे दादा MTC लाईव्ह, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता वाजवा. MTC लाईव्ह यांनी सुद्धा गोड अशी या कार्यक्रमाची शूटिंग केली. साऊंड सिस्टीमवाले दादा आपले या ठिकाणी आभार मानते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते आणि आपणाकडून हा कार्यक्रम, हा उत्सव असाच वर्षानुवर्ष होत राहो ही परमात्म्याच्या चरणी, आदिशक्ती जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते. सद्गुरुनाथ माझी माय दावी आपले कोमल वामन बाबा माऊली करी कृपेची सावली, बाबा माऊली करी कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल. तुका